अर्जंट झाला. तमाम महाराष्ट्राला या घटनेने आनंद झाला. मराठी साहित्य विश्व तर उपेक्षेच्या उन्हाळ्यात अधिक फुलणाऱ्या गुलमोहरासारखे डवरले. तेव्हापासून लिहिलेले लेख, कुसुमाग्रज यांचा गौरव हा मराठी साहित्याचा गौरव होता. बालमित्रांनो, सर्वांवर प्रेम करणाऱ्या माणसाचा गौरव होता. हा गौरव सर्वांनी आपला मानला. कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्याचा गौरव. दिनांक 19 सप्टेंबर 1988च्या लोकसत्ता अंकात कुसुमाग्रज यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्या अग्रलेखात असं लिहिलं होतं की दिनांक 11 मार्च 1989 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार लोकसभेचे सभापती श्री बलराम जाखड यांच्या हस्ते प्रत्यक्षात प्रदान करण्यात आला. आणि कुसुमाग्रज असे मराठी साहित्यातील एक साहित्यकार होते की त्यांचं कुणाशीही वैर नव्हतं. सगळ्यांना ते आपले वाटायचे. आणि म्हणून आपला आजचा हा कार्यक्रम, खरं तर त्यांचा जन्म 27 फेब्रुवारीचा आहे, परंतु 14 फेब्रुवारी पासूनच या कार्यक्रमाच्या वाचनालयाचं उद्घाटन होऊन सगळ्या शाळांमध्ये सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सांगून आपल्याला पाहुण्यांना पण ऐकायचंय. तो संवाद सगळ्यांनी ऐकायचाय. तो एका बापाचा होता आणि तो वास्तव जीवनावर आधारित होता. सगळ्या मुलांनी शांत बसायचंय. समोर बघा सगळ्यांनी, ओंकार बोलायचं नाही. हँड्स अप ऑल स्टुडंट, हँड्स अप, हँड्स डाऊन. नटसम्राट नाटकातील अजरामर संवाद. कुणी घर देतं का घर? एका तुफानाला कुणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माया वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडत आहे. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कुणी घर देतं का रे? कुणी घर देतं का घर? काय रे बाळांनो, खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेले. काय रे बाळा, खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेले. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक लुटून गेले. समुद्राच्या लाटावरती, वनव्याच्या जाळावरती झेप झुंज घेऊन घेऊन तुफान आता थकले. समुद्राच्या लाटावरती, वनव्याच्या जाळावरती झेप घेऊन झुंज घेऊन तुफान आता थकले. जळके तुटके पंख फालवी खोडत खोडत उडत आहे. जळके तुटके पंख फालवी खोडत खोडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय रे. हे बाबा, कुणी घर देतं का रे घर? तुफानाला महाल नको, तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको. तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको. पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. एक हवं लहान घर, एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. एक तुळशी वृंदावन हवंय, एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंगणात सरकारांसाठी. सरकार म्हणजे त्यांच्या पत्नी बेलवंतकर म्हणून त्यांनी ती भूमिका केलेली. ही नटसम्राट मधली बापाची भूमिका केली. बाळांनो, एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंगणात सरकारांसाठी. कुणी घर देतं का घर? कुणी घर देतं का घर? एका तुफानाला कुणी घर देतं का घर? कुसुमाग्रजांनी नटसम्राट नाटकातल्या या संवादाने आपल्या विद्यार्थ्यांवर नवे संपूर्ण भारतावर, मराठी विश्वावर एक संस्कार केलेला आहे. आपल्या वृद्ध आई वडिलांना आपण सांभाळलं पाहिजे, हा या कवितेचा मागचा आशय आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ही कविता माझी ऐकली त्याबद्दल. माझी नाही, नटसम्राट या कवितेच्या कुसुमाग्रज यांची दिली. धन्यवाद. यानंतर आपल्या खरंच आनंद वाटला हुमायूनबाईंना इथं पाहून. कारण बरेचशा मी त्यांच्याकडे बघून बऱ्याचशा गोष्टी शिकत असते. त्यांना मी खूप कवी संमेलनामध्ये ऐकलेलं आहे. त्यांचे शेर जर ऐकले ना तर खरंच हवा पण रंग बदलून टाकते. इतकं सुंदर त्यांचा आवाज आहे. तर आणि बघा, कुठली इच्छा अंतर्मनात पाहिजे ती वास्तव रूप धारण करत असते. मागच्या महिन्यात मॅडम आणि मी गाडीवर होतो कार्यक्रमाच्या दिवशी आणि त्यांना आम्ही दोघींना आम्हाला वाटलं होतं की त्यांना एका कार्यक्रमात बोलवावं. आणि आज योगायोग, म्हणजे खरंच माहिती नव्हतं ते येणार आहेत की नाही, पण आज त्यांच्यासारखा बुलंद आवाज आपल्या भिलवडीला मिळालेला आहे. तर मी जोरात त्यांच्या आत्मात आणि तुम्हाला बंधन नाही, आमच्या लेकरांना खरंच मन मोकळं बोला तुमच्या. तर या जोरात तयार सगळ्यांनी.